नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी डॉक्टर अनघा काळे. आज आपण बघणार आहोत रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप म्हणजेच भागीदारीची पुनर्रचना या घटकातील पुढचा पाठ जो आहे डेथ ऑफ पार्टनर. म्हणजे एखाद्या भागीदाराचा जर मृत्यू झाला तर आपल्या पार्टनरशिपच्या बुक्स ऑफ अकाउंट्सवर कशा प्रकारचा परिणाम होतो, नक्की पार्टनरशिप ॲग्रीमेंटमध्ये काय काय बदल होतात आणि त्यामुळे बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचे बदल करून घ्यावे लागतात याविषयी आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. एखाद्या भागीदाराचा मृत्यू म्हणजे काय, तर आपल्यासाठी बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये ती ट्रीटमेंट देताना रिटायरमेंटची जी ट्रीटमेंट आहे, म्हणजे एखादा भागीदार जर निवृत्त झाला बिझनेसमधून तर आपण ज्या प्रकारे बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये दाखवतो त्याच प्रकारे आपल्याला इथेही ट्रीटमेंट द्यावी लागते. कारण प्रॅक्टिकली जेव्हा आपण बघतो तेव्हा डेथ ऑफ अ पार्टनर म्हणजे एखाद्या भागीदाराच्या मृत्यूनंतर तो परत आपल्या बिझनेसमध्ये नसणार आहे, आपल्या भागीदारीमध्ये नसणार आहे. त्यामुळे निवृत्तीत परिणाम बिझनेसवर हे एखाद्या भागीदाराच्या मृत्यूमुळे सुद्धा होतात. त्यामुळे त्याच प्रकारची ट्रीटमेंट आपल्यालाही द्यावी लागते. जेव्हा मिनिंग आपण बघतो डेथ ऑफ अ पार्टनरचं तर आपण म्हणतो ऑन डेथ ऑफ अ पार्टनर ही सीजेस टू बी पार्टनर ऑफ अ फर्म ऑन नॅचरल ग्राउंड्स, सो इट इज इक्विव्हॅलंट टू कंपल्सरी रिटायरमेंट. Amount payable to deceased partner is settled with his legal heir or legal representative's account. जेव्हा एखाद्या भागीदाराचा मृत्यू होतो तेव्हा त्याला जी शेवटी अमाऊंट देणं लागते, म्हणजे पार्टनरशिप बिझनेस जो आहे त्यातून शेवटी जी त्याला रक्कम मिळाली पाहिजे ती रक्कम हे त्याचा जो कायदेशीर वारस आहे लीगल हेअर त्याला आपल्याला द्यावी लागते. आपण रिटायरमेंटच्या वेळेला बघतो की ती जी रक्कम आहे ती त्या पार्टनरच्या लोन अकाउंटला आपण ट्रान्सफर करून ठेवू शकतो. इथे मात्र आपल्याला काय करावं लागतं, त्या लीगल हेअरला ती पूर्ण अमाऊंट ही ट्रान्सफर करावी लागते. परत आपल्याला रिकॉन्स्टिट्यूशन जेव्हा जेव्हा आपण बघितलेलं आहे म्हणजे भागीदारीची पुनर्रचना, आपण म्हणतो की 3 कंडिशन्समध्ये आपण भागीदारीची पुनर्रचना करतो. ॲडमिशन ऑफ पार्टनर म्हणजे नवीन भागीदाराचा प्रवेश, रिटायरमेंट ऑफ पार्टनर म्हणजे एखाद्या भागीदाराची निवृत्ती, किंवा डेथ ऑफ पार्टनर म्हणजे एखाद्या भागीदाराचा मृत्यू. असं असताना जेव्हा आपण रिकॉन्स्टिट्यूट करतो म्हणजे नवीन पार्टनरशिप ॲग्रीमेंट करतो तेव्हा ऑब्व्हियसली हे आपला प्रॉफिट शेअरिंग रेशो हा बदलतो. म्हणून आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, नवीन रेशो हा शोधावा लागतो. एखादा पार्टनर आता आपल्या बिझनेसमध्ये नाही आहे त्यामुळे उरलेल्या पार्टनर्सना त्याचा जो शेअर आहे तो डिस्ट्रीब्यूट होणार आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली काय होणार आहे, गेन होणार आहे. त्यामुळे आपण इथे गेन रेशो किंवा ज्याला आपण म्हणणार आहे बेनिफिट रेशो तो फाइंड आउट करतो. रेशो ऑफ दी ॲडिशनल प्रॉफिट acquired by the continuing or surviving partners, continuing or surviving रिटायरमेंटच्या कंडिशनमध्ये किंवा डेथच्या कंडिशनमध्ये उरलेले जे पार्टनर्स आहेत ते ऑन डेथ ऑफ पार्टनर इज कॉल्ड गेन ऑर बेनिफिट रेशो. इथे गेन रेशो आपण कसा शोधणार आहे, गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. आता डेथच्या बाबतीमध्ये आपल्या लक्षात येईल की न्यू रेशो हा कायम जास्त असणार आहे, कारण एक पार्टनर कमी झाल्यामुळे आता मिळणारा शेअर हा जास्त आहे उरलेल्या पार्टनर्सना. त्यामुळे न्यू रेशो हा मोठा आहे, म्हणून न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो केल्यानंतर आपल्याला जो मिळेल तो आहे गेन रेशो. गेन रेशोचा आपण वापर कधी करणार आहे, जसं ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये आपण वारंवार बघितलं की सॅक्रिफाईस रेशो हा आपण वापरला होता गुडविल रिटेन करताना. ओल्ड पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करायच्या वेळेला कायम आपण सॅक्रिफाईस रेशो वापरला होता. त्याचप्रमाणे इथे आपल्याला गेन रेशो पण वापरायचा आहे. फक्त गेन रेशोचा वापर आपण कधी करणार आहे, इट इज यूज्ड टू राईट ऑफ द गुडविल रेज्ड ओनली टू द एक्सटेंट ऑफ डिसीज पार्टनर्स शेअर. म्हणजे पूर्ण फर्मचं गुडविल रेज न करता जेव्हा फक्त डिसीज पार्टनर म्हणजे ज्या पार्टनरचा, ज्या भागीदाराचा मृत्यू झाला आहे त्याचा शेअर, त्याचा जो वाटा आहे गुडविलमधला तेवढा रेज केलेला आहे आणि आता तो राईट ऑफ करायचा आहे. तर राईट ऑफ करताना आपण काय करणार आहोत, गेन रेशोचा हा वापर करणार आहे. आता इथेही रिकॉन्स्टिट्यूशनच्या ज्या कॉमन टर्म्स आहेत, म्हणजे एखाद्या भागीदारीची पुनर्रचना करताना कॉमनली आपण जे जे करतो म्हणजेच काय करतो, ॲसेट लायबिलिटीज या रिव्हॅल्यू करतो.
म्हणजे परत त्याची जी व्हॅल्यू आहे वाढलेली कमी झालेली त्या सगळ्या ॲडजस्टमेंट्स आपण P&L ॲडजस्टमेंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट थ्रू दाखवतो. त्याच प्रकारे इथे आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन करणार आहे. ॲज बिकॉज ऑफ डेथ ऑफ पार्टनर द पार्टनरशिप इज रिकॉन्स्टिट्यूटेड देअर आर चेंजेस इन व्हॅल्यूज ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज सेम लाईक ॲडमिशन ऑफ पार्टनर. द चेंजेस इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज आर शोन थ्रू रिव्हॅल्युएशन अकाउंट. आता इथे सेटलमेंट करताना आपण काय करतो अमाऊंटची, म्हणजे जी रक्कम देणं लागतो एखाद्या पार्टनरचा मृत्यू झाल्यानंतर त्या भागीदाराला जी रक्कम आपण देणं लागतो ती सेटलमेंट आपण बघणार आहोत. सेटलमेंट ऑफ द अमाऊंट ड्यू टू द डिसीज पार्टनर्स एक्झिक्युटर. Amount due to deceased partner's executor is calculated on the basis of deceased partner capital balance, share of profit or loss in revaluation, then salary or commission payable, share of goodwill, share of undistributed profit loss, then interest on capital or drawings, or profit up to the date of his death. या सगळ्या गोष्टी आहेत ज्याचे आपण इफेक्ट हे आतापर्यंत बघितले की कॅपिटल अकाउंटला दिलेले आहेत. त्याच्यावरून आपल्याला फायनली ती अमाऊंट आपण शोधून काढू शकतो जी आपण त्या डिसीज पार्टनरला देणं लागतो ती रक्कम आपण शोधू शकतो आणि फायनली ती अमाऊंट त्या पार्टनरच्या एक्झिक्युटरला आपण ट्रान्सफर करणार आहे. आता ही अमाऊंट पे करताना वेगवेगळ्या मार्गाने आपण पे करू शकतो. इट कॅन बी पेड इन लमसम टू द लीगल हेअर ऑर एक्झिक्युटर. जेवढी रक्कम आपण देणं लागतो ती लमसम म्हणजे एक रकमी आपण त्याला देऊन टाकू शकतो त्याच्या जो कोण कायदेशीर वारस असेल त्याला. किंवा आपण काय करू शकतो, इट कॅन बी पेड इन पार्टली इन कॅश अँड रिमेनिंग ट्रान्सफर टू एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. त्यातला काही भाग हा लगेचच रोखीच्या स्वरूपात आपण देऊन टाकायचा आणि उरलेला जो भाग आहे तो मात्र लोन म्हणून पुढे कधीतरी भविष्यात आपण त्याला देणार आहोत म्हणून तो एक्झिक्युटर लोन अकाउंटला ट्रान्सफर करून द्यायचा. किंवा आपण काय करू शकतो, होल अमाऊंट कॅन बी ट्रान्सफर्ड टू एक्झिक्युटर लोन अकाउंट. म्हणजे आता लगेचच काहीच रोखीने पैसे द्यायचे नाहीत आणि पूर्णच रक्कम ही एक्झिक्युटर लोन अकाउंटलाही ट्रान्सफर करून ठेवायची. सो अशा तिन्ही प्रकारे आपण जी सेटलमेंट आहे ती करू शकतो. आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला असेल की जी अमाऊंट डिसीज पार्टनरला आपण देणं लागतो ती कशा प्रकारे सेटल केली त्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट ही दाखवणार आहोत. ट्रीटमेंट ऑफ गुडविल ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये आपण बघितलं. गुडविलची ट्रीटमेंट ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याचं पोस्टिंग पण आपल्याला वारंवार प्रत्येक प्रॉब्लेममध्ये हे केअरफुली करावं लागतं. इथे आता काय व्हरायटी असू शकते, पॉसिबली गुडविलची ट्रीटमेंट ही काय काय आहे ते आपण बघू. फर्स्ट, इफ गुडविल इज रेज टू इट्स फुल व्हॅल्यू अँड रिटेन्ड इन बिझनेस. गुडविल रेज केलेले आता. सो गुडविल रेज करताना आपण काय करणार, गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता इथे ऑल पार्टनर्स आहेत म्हणजेच काय तर बिफोर डेथ ऑफ दी पार्टनर. सो आपण तिथे वापरणार ओल्ड रेशो. सो गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स इन ओल्ड रेशो. आता फक्त रेज करून ठेवून दिलेलं आहे, पुढे राईट ऑफ केलेलं नाही म्हणजे कॅन्सल केलेलं नाहीये. सो गुडविल अकाउंट डेबिट आणि कॅन्सल न केल्यामुळे आपल्याला ते बॅलन्स शीटमध्ये दाखवावं लागणार आहे. So goodwill account debit to all partners and will be showing it in balance sheet. Now further same way this goodwill is raised but it is written off. So फक्त रेजची एंट्री करून आपण थांबणार नाही तर राईट ऑफची पण एंट्री करून टाकणार. सो गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स ही रेजची एंट्री आपण बघितलेली आहेच आहे. पुढे आता राईट ऑफ पण केलंय म्हणजे कॅन्सलही केलंय. सो रिमेनिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. नाव रिमेनिंग पार्टनर्स आर सर्वायविंग पार्टनर्स. सो आता सर्वायविंग पार्टनर्स आहेत म्हणजेच आता इथे यूज करताना आपल्याला न्यू रेशो यूज करावा लागेल बिकॉज इट इज ओनली ऑफ दी सर्वायविंग पार्टनर्स. इथे गुडविल आता रेजही केलंय आणि राईट ऑफही केलंय त्यामुळे बॅलन्स शीटमध्ये गुडविल आपण दाखवणार नाही. नेक्स्ट, इफ गुडविल इज रेज टू द एक्सटेंट ऑफ डिसीज पार्टनर शेअर ओनली. आतापर्यंतच्या ॲडजस्टमेंटमध्ये आपण बघितलं की गुडविल हे फुल अमाऊंट जी फर्मची आहे फुल अमाऊंट आपण रेज केली. पण आता इथे काय म्हणलंय आपल्याला फक्त डिसीज पार्टनरचा जो शेअर आहे तेवढाच रेज करायचा आहे. सो अशा वेळेला आपण एंट्री पास करतो गुडविल अकाउंट डेबिट टू डिसीज पार्टनर कॅपिटल अकाउंट. इथे आपल्याला आता गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स करायची गरज नाही. समजा फुल व्हॅल्यू असेल तरच आपण गुडविल अकाउंट डेबिट टू
ऑल पार्टनर्स करतो. फक्त डिसीज पार्टनरचं शेअर रेज केल्यामुळे गुडविल अकाउंट डेबिट टू डिसीज पार्टनर कॅपिटल अकाउंट ही एंट्री आपण दाखवणार आहे. आता हे समजा आपण गुडविल राईट ऑफ केलं नाही तर परत आपल्याला हे गुडविल बॅलन्स शीटमध्ये दाखवावं लागेल. जर आपल्याला राईट ऑफ असं सांगितलेलं नसेल तर आपण ही एंट्री करून गुडविल हे बॅलन्स शीटमध्ये दाखवायचं. पण तसंच पुढे जाऊन असं म्हणलं असेल की गुडविल रेज इक्वल टू द डिसीज पार्टनर शेअर अर्लियर नाव रिटर्न ऑफ, म्हणजे आधी रेज केलेलं आहे आपण गुडविल, फक्त डिसीज पार्टनरचा शेअर आहे, ज्याच्यासाठी आपण एंट्री बघितली एंट्री नंबर 3 गुडविल अकाउंट डेबिट टू डिसीज पार्टनर कॅपिटल अकाउंट. ही रेजची एंट्री आपण केली, पण आता पुढे ते राईट ऑफ करतोय आपण. सो रिटर्न ऑफची एंट्री असणार आहे रिमेनिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल. आता इथे अतिशय एक महत्वाची गोष्ट आहे जी आपण आता बघितली की गेन रेशो मध्ये आपण हे गुडविल राईट ऑफ करणार आहे. गेन रेशोचा वापर कुठे करायचा आहे हे आपण डिस्कस केलं होतं. तेव्हा डिसीज पार्टनरचा शेअर आपण गुडविलचा रेज करतो आणि राईट ऑफ करतो. राईट ऑफ करताना फक्त गेन रेशोचाच वापर होणार आहे आणि फक्त या पोस्टिंगमध्येच अशा प्रकारच्या ॲडजस्टमेंटमध्येच गेन रेशोचा वापर होणार आहे. पूर्ण गुडविल जर आपण राईट ऑफ केलेला असेल तर तिथे आपण गेन रेशो वापरत नाही. शेवटची ॲडजस्टमेंट गुडविलची काय असू शकते? इफ गुडविल इज गिव्हन इन ओल्ड बॅलन्स शीट द डिफरन्स इन द व्हॅल्यू ऑफ गुडविल कॅन बी शोन थ्रू रिव्हॅल्युएशन अकाउंट ऑर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. दिस इज सेम लाईक अवर ॲडमिशन प्रॉब्लेम. आपण ॲडमिशनमध्येही हे बघितलंय. समजा बॅलन्स शीटमध्ये आपल्याला गुडविल दिलेलं आहे, काहीतरी गुडविलची व्हॅल्यू ही आहे आणि ॲडजस्टमेंटमध्ये देताना अजून नवीन व्हॅल्यू दिलेली आहे. असं दिलेलं असताना आपण काय करतो, जो काही डिफरन्स आहे ती डिफरन्स अमाऊंट आपण ॲडजस्ट करून टाकतो आणि डिफरन्स अमाऊंट ॲडजस्ट करताना इतर ॲसेटप्रमाणेच आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट थ्रू ती ॲडजस्टमेंट करू शकतो किंवा आपण तीच ॲडजस्टमेंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट थ्रू करू शकतो. सो पॉसिबली गुडविलची फक्त एवढी व्हरायटी आहे जी डेथ ऑफ पार्टनरमध्ये आहे. ॲडमिशनच्या कम्पॅरेटिव्हली तुम्ही जर गुडविलची तिथे तुलना इथे डेथ ऑफ अ पार्टनरच्या गुडविल बरोबर केली तर लक्षात येईल की खूप कमी प्रकार आहे ॲडजस्टमेंटचा गुडविलचा डेथमध्ये. आपण फर्स्ट प्रॉब्लेमने सुरुवात करूया. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 202 प्रॉब्लेम नंबर 1 जो दिलेला आहे डेथ ऑफ अ पार्टनरचा, त्याच्यापासून आपण सुरुवात करू. राजेश, राकेश अँड महेश वेर इक्वल पार्टनर्स ऑन 31 मार्च 2019. देअर बॅलन्स शीट वॉज ॲज फॉलोज. हे 3 पार्टनर्स आहेत, राजेश, राकेश आणि महेश. त्यांची आपल्याला ओल्ड बॅलन्स शीट दिलेली आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲसेट्स आणि लायबिलिटीज आहेत. It is given further that Mr. Rajesh died on 30 June 2019 and the following adjustments were agreed as. आता इथे तुमच्या लक्षात येईल की जेव्हा जेव्हा ॲडमिशनचा प्रॉब्लेम आपल्याला होता तेव्हा नवीन पार्टनरला बऱ्याच वेळेला 31 मार्च किंवा 1 एप्रिलला आपण भागीदारीमध्ये प्रवेश म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये घेतलेला आहे. इथे डेथ ऑफ पार्टनरमध्ये अशी पॉसिबिलिटी नाही की दरवेळेला डेथची जी डेट आहे ती 31 मार्चच असेल किंवा 1 एप्रिलच असेल. सो ती डेट कुठेतरी वर्षभरात कुठल्याही महिन्यात असू शकते. इथेही तुम्ही बघितलं तर आपल्याला दिलंय राजेश डाईड ऑन 30 जून 2019. ठीक आहे. सो आपल्याला त्या प्रकारे तो जो पिरियड आहे 31 मार्च 2019 टू 30 जून 2019 या पिरियडचा पण विचार करायचा आहे. या पिरियडमधला जो प्रॉफिट आहे त्याचाही विचार करायचा आहे. बाकी जो सिक्वेन्स आहे पोस्टिंगचा तो ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये जो आपण फॉलो केला होता तोच सिक्वेन्स तसंच आपण इथेही करणार आहोत. ज्या ज्या ॲसेट्स आणि लायबिलिटीजना ॲडजस्टमेंट्स आहेत त्या सगळ्या आपण टिक करून घेतो. त्या सगळ्या गोष्टी आपण इनर कॉलमला लिहितो आणि पूर्ण पोस्टिंग बॅलन्स शीटच्या आयटम्सचं झाल्यानंतर आपण त्या ॲडजस्टमेंट्स करून घेतो. डेथ ऑफ अ पार्टनरच्या प्रॉब्लेमबाबत आपल्या लक्षात येईल की दरवेळेला रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट असं सगळं विचारलेलंच असेल असं नाही. खूप वेळेला फक्त डिसीज पार्टनरचं कॅपिटल अकाउंट आणि वर्किंग नोट एवढंच फक्त विचारलेलं असू शकतं किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट नाही, अशा प्रकारचंही तिथे विचारलेलं असेल. सो लास्ट लाईन जी आहे ती केअरफुली वाचायची आणि जी स्टेटमेंट्स किंवा लेजर्स आपल्याला विचारलेत तीच फक्त करणार आहोत. त्याच्याहून जास्त लेजर्स आपण केली तर ते आपलं सपोर्टेड वर्किंग हे असणार आहे.
इथे आपण आता P&L ऍडजस्टमेंट, कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट पूर्णपणे सगळीच लेजर्स करणार आहोत. विल स्टार्ट विथ द पोस्टिंग फ्रॉम लायबिलिटी साइड. लायबिलिटीला बघा कॅपिटल बॅलन्सेस दिलेत. राजेश, राकेश, महेश 5 lakhs, 2 lakhs, 2 lakhs. सो चेक इन कॅपिटल अकाउंट, कॉलमनर कॅपिटल अकाउंट तुम्हाला दिसेल P&L ऍडजस्टमेंट अकाउंटच्या खाली. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, तिन्ही पार्टनरचे कॉलम्स आहेत, राजेश, राकेश अँड महेश. बॅलन्सेस आर 5 lakhs, 2 lakhs, 2 lakhs. Then sundry creditors are there 90,000. So sundry creditors will be showing in balance sheet. बॅलन्स शीट मध्ये बघा क्रेडिटर्सना कोणत्याही प्रकारची ऍडजस्टमेंट नाहीये. डायरेक्टली आपण बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइडला आउटर कॉलमला दाखवून दिलेले आहेत. नेक्स्ट लायबिलिटी गिव्हन इज बिल्स पेएबल 60,000. बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटीला बघा बिल्स पेएबल 60,000 परत आपण आउटरला डायरेक्टली घेतलेत कारण बिल्स पेएबलला सुद्धा कोणत्याही प्रकारची ऍडजस्टमेंट नाही. नेक्स्ट इज बँक लोन. बँक लोन इज 1,50,000. So again it is liability. So balance sheet liability side bank loan check directly in outer column as there is no adjustment. Then on asset side here we finish the posting of all items from liability side. So on asset side now first item is land and building 4 lakhs. Land and building asset side ला आपल्याला दाखवायचं आहे आपल्या नवीन बॅलन्स शीट मध्ये सुद्धा. नवीन बॅलन्स शीट मध्ये बघा फर्स्ट आयटमच दिलेला आहे लँड अँड बिल्डिंग 4 lakhs. इथे ऍडजस्टमेंट असल्यामुळे आपण तो ऍडजस्टमेंट कॉलम मध्ये लिहिलाय, डायरेक्टली आउटरला घेतलेला नाही. नेक्स्ट इज फर्निचर 3 lakhs. फर्निचर पण ऍसेट आहे आपली. सो अगेन बॅलन्स शीट ऍसेट साइड फर्निचर इज शोन इन ऍडजस्टमेंट कॉलम 3 lakhs. नेक्स्ट वी आर हॅव्हिंग डेटर्स. डेटर्स आर 3 lakhs अगेन. सो बॅलन्स शीट ऍसेट साइड डेटर्स आर शोन इन इनर कॉलम. डेटर्सना पण RDD ची ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे आपण तेही ऍडजस्टमेंट कॉलम मध्येच दाखवलेले आहेत. नेक्स्ट इज स्टॉक. स्टॉक इज 1 lakh. स्टॉक अगेन इन न्यू बॅलन्स शीट ऑन ऍसेट साइड डायरेक्टली इन आउटर कॉलम ॲज देर इज नो ऍडजस्टमेंट फॉर स्टॉक. कोणत्याही प्रकारची ऍडजस्टमेंट नाहीये त्यामुळे आपण आउटर कॉलमला घेऊन टाकले डायरेक्टली 1 lakh. देन कॅश इज 1 lakh. कॅशलाही जर कोणत्याही प्रकारची ऍडजस्टमेंट नसेल तर आपण ते डायरेक्टली आउटरला घेऊ शकतो. समजा डिसीज पार्टनरला काही कॅश पे केलेली असेल तर अशा वेळेला त्या प्रकारची ऍडजस्टमेंट असेल तर आपल्याला ते कॅशचं हे रफ वर्किंग करून घ्यावं लागतं किंवा वर्किंग नोट किंवा आपण कॅश अकाउंट सुद्धा करू शकतो वर्किंग नोट म्हणून आणि तिथे आपल्याला त्या प्रकारची ऍडजस्टमेंट ही दाखवावी लागते. इथे तसं नसल्यामुळे आपण कॅशचा जो बॅलन्स आहे तो डायरेक्टली आउटर कॉलममध्ये घेऊ शकतो 1 lakh. इथे तुमच्या लक्षात येईल की बॅलन्स शीट मधले लायबिलिटी आणि ऍसेट साइडचे जेवढे आयटम्स आहेत त्याचं पोस्टिंग आपण पूर्ण केलंय. आता आपण ऍडजस्टमेंट्सना सुरुवात करूया. फर्निचर वॉज टू बी ऍडजस्टेड टू इट्स मार्केट प्राइस ऑफ 3,40,000. फर्निचरची बुक व्हॅल्यू बघा 3 लाख आहे आणि आता नवीन दिलेली व्हॅल्यू आहे 3,40,000. बॅलन्स शीटमध्ये आपण फर्निचरमध्ये ते ॲप्रिसिएशन म्हणून ॲड करणार. सो 3 lakh प्लस 40,000 3,40,000 अँड सेकंड इफेक्ट P&L ॲडजस्टमेंट म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटला. P&L ॲडजस्टमेंट म्हणजेच रिव्हॅल्युएशन. फर्निचरची किंमत वाढली म्हणून रिव्हॅल्युएशनला क्रेडिटला आपण दाखवलं बाय फर्निचर 40,000. देन लँड अँड बिल्डिंग वॉज टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. लँड अँड बिल्डिंग डेप्रिसिएट केलंय, कमी केले म्हणून लँड अँड बिल्डिंग मधून आपण लेस डेप्रिसिएशन 40,000. सो आता लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू झाली 3,60,000 ज्याचा सेकंड इफेक्ट आपण घेतलेला आहे. P&L ॲडजस्टमेंटमध्ये डेबिट साईडला बघा 2 लँड अँड बिल्डिंग 40,000 म्हणजे जे डेप्रिसिएशन आहे जेवढ्यानी अमाऊंट कमी झाली ती आपण तिथे दाखवली. इट इज अवर लॉस. नेक्स्ट वी आर हॅव्हिंग थर्ड ॲडजस्टमेंट दॅट इज प्रोव्हाइड RDD 5% ऑन डेटर्स. RDD ची ॲडजस्टमेंट आहे. एक इफेक्ट असणार आहे बॅलन्स शीट ॲसेट साईडला डेटर्समधून मायनस. सो डेटर्स आहेत आपले 3 lakhs लेस 5% ऑफ 3 lakhs विच इज 15,000 जे आपण वजा केले. सो 3 lakhs मायनस 15,000 वी आर हॅव्हिंग 2,85,000. आणि दुसरा इफेक्ट आपण त्याचा बघूया. दुसरा इफेक्ट आहे P&L ॲडजस्टमेंटला डेबिटला टू RDD 15,000. Then the profit up to the date of death of Mr. Rajesh
is to be calculated on the basis of last year's profit which was 1,80,000. आता ही अगदी वेगळी ॲडजस्टमेंट डेथ ऑफ अ पार्टनरच्या बाबतीत असणार आहे, कारण ॲडमिशनमध्ये आपण बघितलं की 1 एप्रिल किंवा 31 मार्चला नवीन पार्टनर येतो. इथे तसं नसल्यामुळे आपल्याला तो जो पिरियड आहे म्हणजेच कुठला 31 मार्च अप टू द डेट ऑफ डेथ हा जो पिरियड आहे याच्यावरचा प्रॉफिट हा त्या डिसीज पार्टनरला द्यावा लागेल. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आधीच्या वर्षीचा जो प्रॉफिट आहे तो बेस म्हणून घेणार आणि त्या बेसिसवर आपल्याला तेवढ्या महिन्यांचा हा प्रॉफिट कॅल्क्युलेट करावा लागेल. आपण वर्किंग नोट बघूया त्याच्यासाठी. कॅल्क्युलेशन ऑफ डिसीज पार्टनर शेअर ऑफ प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ. इथे लास्ट इयरचा प्रॉफिट आपल्याला दिलेला आहे 1,80,000. हा जो पार्टनर आहे हा या वर्षी आपल्या बिझनेसमध्ये पुढे किती आहे बघा, 31 मार्च नंतर एप्रिल मे जून, सो फॉर 3 मंथ्स पुढे 3 महिने आपल्या बिझनेसमध्ये तो होता. त्याच्यामुळे तेवढा 3 महिन्याचा आपल्याला त्याला प्रॉफिट द्यायचा आहे आणि त्याचा प्रॉफिट शेअरिंग रेशो किती आहे आपल्याला दिलेला आहे. राजेश, राकेश अँड महेश वेअर इक्वल पार्टनर्स. ठीक आहे. सो इक्वल पार्टनर इज 1:1:1, सो 1/3. That is the ratio of share of Rajesh. So now for calculating his share in profit, we have to do it 1,80,000 multiplied by 3/12. 3/12 म्हणजे आपण काय केलं, 3 महिन्याचा प्रॉफिट आपल्याला द्यायचा आहे. सो 3/12 months into 1/3. 1/3 is his प्रॉफिट शेअर. त्याचा जो प्रॉफिट शेअर आहे तो 1:1:1 हा रेशो असल्यामुळे त्याचा शेअर आहे 1/3. सो असं करून आपण राजेशचा हा शेअर फाइंड आउट केला विच इज 15,000. म्हणजे त्या 3 महिन्यासाठीचा त्याचा जो प्रॉफिट आहे तो आहे 15,000 जो आपल्याला त्याला द्यायचा आहे. आता याचं पोस्टिंग आपण कसं दाखवणार आहोत बघा. जेव्हा जेव्हा आपल्याला अशा प्रकारे डिसीज पार्टनरला काही अमाऊंट द्यायची असेल त्या पिरियडची, तेव्हा तेव्हा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटची मदत घ्यावी लागते. या ॲडजस्टमेंट अकाउंटची मदत घेताना आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये पोस्टिंग दाखवायचं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड बाय P&L सस्पेन्स अकाउंट 15,000. आत्ता जी अमाऊंट आपण शोधून काढली ते आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला राजेश जो डिसीज पार्टनर आहे त्या पार्टनरच्या कॉलममध्ये लिहिली आणि त्याचाच सेकंड इफेक्ट कुठे दिलाय बघा. बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला लायबिलिटी साईडला त्याचा सेकंड इफेक्ट दिसेल. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 15,000. अशा प्रकारे ही ॲडजस्टमेंट करायची आहे. नेक्स्ट नाव हिअर वी हॅव फिनिश द ॲडजस्टमेंट्स. या ॲडजस्टमेंट्स झाल्यानंतर नेहमीचाच सिक्वेन्स आपल्याला फॉलो करायचा आहे. नेहमी काय करतो तुमच्या लक्षात असेलच, ॲडमिशन ऑफ पार्टनरच्या वेळेला जे केलं आहे तोच सिक्वेन्स इथे आहे. आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करतो, त्याचा जो प्रॉफिट लॉस आहे तो प्रॉफिट लॉस आपण सगळ्या पार्टनर्सना ट्रान्सफर करतो. ॲडमिशन ऑफ पार्टनरच्या बाबतीत काय व्हायचं की नवीन पार्टनर बिझनेसमध्ये आलेला असतो. सो आपण फक्त ओल्ड पार्टनर्सनाच तो रिव्हॅल्युएशन प्रॉफिट किंवा लॉस देतो. पण इथे डेथ ऑफ पार्टनरच्या बाबतीत काय असणार आहे, तो जो डिसीज पार्टनर आहे तो बिझनेसमध्ये होता, आपल्याबरोबरच होता, त्यामुळे आपल्याला त्याला पण तो प्रॉफिट शेअर किंवा लॉसचा जो शेअर असेल तो द्यावा लागेल. त्यामुळे सगळ्या पार्टनर्सना रिव्हॅल्युएशन प्रॉफिट लॉसचा हा शेअर द्यायचा. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला तो शेअर ट्रान्सफर करायचा. नेहमीप्रमाणे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करणार. जे कंटिन्युइंग पार्टनर्स आहेत त्यांचा आपल्याला टू बॅलन्स कॅरीड डाऊन असं कॅपिटल बॅलन्सेस लिहिता येतील, जे आपण बॅलन्स शीटमध्ये पुढे ट्रान्सफर करून घेणार. पण जो डिसीज पार्टनर आहे त्याचा आता कॅपिटल बॅलन्स नवीन बॅलन्स शीटमध्ये दिसायला नकोय, त्याच्यामुळे आपल्याला तो टू बॅलन्स कॅरीड डाऊन असं आपण लिहू शकत नाही. सो ती जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आपल्याला एक्झिक्युटरला ट्रान्सफर करायची आहे. कधी कधी ती कॅशमध्ये दिलेली असते, आपण डिस्कस केलंय. आता या प्रॉब्लेममध्ये ती एक्झिक्युटर लोन अकाउंटला आपल्याला ट्रान्सफर करायची आणि फायनली एक्झिक्युटर लोन अकाउंटचा बॅलन्स आपण बॅलन्स शीटमध्ये दाखवणार. असा सिक्वेन्स असणार आहे. आपण आता क्लोजिंग करून घेऊया. P&L ॲडजस्टमेंट अकाउंट बघा. P&L ॲडजस्टमेंटला डेबिट साईडची टोटल आहे 55,000 विच इज हायर, सो इट इज शोन ऑन क्रेडिट साईड. क्रेडिटला ती टोटल लिहिल्यानंतर डिफरन्स अमाऊंट जी येते ती आहे 15,000. सो क्रेडिटला बॅलन्सिंग अमाऊंट आहे म्हणजे तो आपला रिव्हॅल्युएशन लॉस आहे जो आपण पार्टनरच्या कॅपिटलला ट्रान्सफर करणार. सो बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इक्वली डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर 5,000 5,000
5,000 असं इक्वल डिस्ट्रीब्युशन झालंय 15,000चं. पुढे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला बघा टू P&L ॲडजस्टमेंट अकाउंट, हा जो लॉस आहे तो आपण ट्रान्सफर केला 5,000 5,000 5,000. यानंतर आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण क्लोज करणार. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करताना पहिल्यांदा राकेश आणि महेश जे कंटिन्यूइंग पार्टनर्स आहेत त्यांचं क्लोज करूया. कोणती साईड हायर आहे ती बघा. राकेशची क्रेडिटची टोटल जी आहे ती आहे 2 lakhs. महेशची पण क्रेडिटची टोटल जी आहे ती 2 लाख आहे, त्यामुळे तीच हायर आहे, ती आपण डेबिटला लिहून घेणार. डेबिटला आपल्याकडे पोस्टिंग आहे फक्त 5,000 रिव्हॅल्युएशन लॉसचं, ते त्याच्यातून लेस केल्यावर आपली बॅलन्सिंग अमाऊंट आली 1,95,000. दोन्ही पार्टनर्सना बॅलन्सिंग अमाऊंट डेबिटला आली आहे 1,95,000 विच इज टू बॅलन्स कॅरीड डाऊन, जे आपण बॅलन्स शीटमध्ये दाखवणार. आता राजेश जो डिसीज पार्टनर आहे त्याचा कॉलम क्लोज करूया. ह्याच्या कॉलमचं बॅलन्सिंग करताना परत आपण बघणार आहोत की कोणती साईड हायर आहे. क्रेडिट साईड त्याची आहे 5,15,000 अशी टोटल आहे. ती टोटल आपण डेबिटला लिहिणार 5,15,000 आणि 5,15,000 मधून मायनस करणार 5,000. सो बॅलन्सिंग अमाऊंट इज 5,10,000. This is the amount which is payable to that deceased partner, that is to Rajesh, which we transferred to his executor's loan account. So now we'll be showing these amounts in balance sheet. Balance sheet मध्ये बघा लायबिलिटी साईडला कॅपिटल बॅलन्सेस आपण दाखवले. राकेशचा कॅपिटल बॅलन्स आहे 1,95,000. सेम वे महेशचा जो आपण फाइंड आउट केला होता तो 1,95,000. दोन्हीची टोटल आपण आउटरला घेतली 3,90,000. तसंच आपण डिसीज पार्टनरचा जो बॅलन्स आहे तो एक्झिक्युटर लोन अकाउंटला ट्रान्सफर केला आहे. सो राजेश एक्झिक्युटर लोन अकाउंट कॅपिटलच्या खालीच तुम्हाला दिसेल 5,10,000. असं केल्यानंतर आपल्या इथे बॅलन्स शीटमध्ये पण पूर्णपणे पोस्टिंग हे संपलेलं आहे आणि आता बॅलन्स शीट ही टॅली होते आपली. बॅलन्स शीट इज टॅलिंग विथ 12 lakhs. सो डेटच्या प्रॉब्लेमचा सिक्वेन्स हा असा असणार आहे आणि अशा प्रकारे आपण डेटचा प्रॉब्लेम हा सॉल्व करणार आहे. ऑलमोस्ट तुमच्या लक्षात आलं असेल की जे ॲडमिशन ऑफ पार्टनरच्या बाबतीत आहे त्याच प्रकारची लेजर्स इथे आपण ओपन करतो, कारण हे सगळं रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिपच्या अंडरच जातं. म्हणजे काय तर भागीदारीची पुनर्रचना. त्यामुळे ही डेथ ऑफ अ पार्टनरमुळे सुद्धा एक प्रकारची भागीदारीची पुनर्रचनाच करतोय. त्यामुळे प्रोसिजर हे तिन्ही गोष्टींमध्ये ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथमध्ये सेम असणार आहे. फक्त काही ट्रीटमेंट ही फक्त आपण बदलतो. इथे आपण डेथ ऑफ अ पार्टनरच्या बाबतीत तेवढीच काळजी घ्यायची जे आपण इथे P&L सस्पेन्स अकाउंटचं कॅल्क्युलेशन केलं ती एक गोष्ट, आणि जी अमाऊंट आपण पेएबल आहोत डिसीज पार्टनरला त्याचं पेमेंट आपण कसं केलंय. त्याचं पेमेंट आयदर आपण इन लमसम कॅश थ्रू केलंय किंवा पार्टली कॅशमध्ये केलंय आणि पार्टली एक्झिक्युटर लोन अकाउंटला ट्रान्सफर केलंय, किंवा इथे प्रॉब्लेममध्ये आपण काय केलंय सगळीच अमाऊंट ही एक्झिक्युटर लोन अकाउंटला ट्रान्सफर केली. सो हे ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी नीट वाचायच्या प्रॉब्लेममधल्या आणि तशा प्रकारे ट्रीटमेंट द्यायची. असं जर आपण पूर्णपणे पोस्टिंग हे सिक्वेन्सनी आणि करेक्ट केलं तर आपला प्रॉब्लेम हा इझिली टॅली होणार आहे. हा आपला प्रश्न क्रमांक 5 आहे बोर्डच्या प्रश्नपत्रिकेतला, जो 8 गुणांसाठी येणार आहे. यापुढे आपण अशाच प्रकारची वेगवेगळी व्हरायटी ही बघणार आहोत. आज आपण डेथ ऑफ अ पार्टनर या पाठातला पहिला प्रॉब्लेम बघितला. डेथ ऑफ अ पार्टनर म्हणजे भागीदाराच्या मृत्यूमुळे पूर्णपणे भागीदारीवर कशा प्रकारचा परिणाम होतो आणि कशा प्रकारे बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये त्याची पुनर्रचना केली जाते याच्यावर आपण सविस्तर चर्चा केली. या पुढील लेक्चर्समध्ये आपण वेगवेगळे प्रॉब्लेम्स डेथ ऑफ अ पार्टनरवरचे सॉल्व करणार आहे. डेथ ऑफ अ पार्टनर हा प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 5 आणि ज्याला ऑर आहे ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, जो 8 गुणांसाठी असणार आहे. पुढील भागात आपण नवीन काही ॲडजस्टमेंट्स आणि नवीन काही प्रॉब्लेम्स सॉल्व करूया.